स्टार्ट कर सकते हैं सर प्लीज। प्रेमा मैम अभी है नहीं इधर। ओके ठीक है चलेगा, नो प्रॉब्लेम। हॅलो स्टुडंट, सगळे इथे मराठी इंग्लिश सेमी इंग्लिश मराठी हिंदी मीडियम चालेल ना? मराठी इंग्लिश हिंदी हो सर चालेल, मराठी येस चालेल. सर. ओके. एखाद्याला नाही समजलं, मी आता सेशन स्टार्ट करण्यासाठी, आज डे 2 आहे तुमचा सायंटिफिक इनएक्झिस्टन्स वैज्ञानिक जिज्ञासेसाठी आपण आज सेशन घेतोय. सेशन डे 2 आहे आपला. आज जे आपण प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट बद्दल काही पाहणार आहोत, क्वेश्चन आन्सर्स. मी पहिला आज जे आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहेत त्याचा ब्रीफ मध्ये म्हणजे शॉर्टकट मध्ये किंवा थोडक्यात एक एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल. कोणाला काही डाऊट असतील तर हँड रेस केले तरी चालतील. मी अजून स्क्रीन कोणाला शेअर केलेली नाहीये, स्क्रीन शेअर करतोय. काही डाऊट असतील फक्त हँड रेस कराल आणि मग मी त्याला सांगेल की बाबा काही क्वेश्चन असेल तर त्यांनी अनम्यूट करून क्वेश्चन विचारा. आता सगळे म्यूट वर असतील. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हो येतोय सर. ठीक आहे ठीक आहे. माझं पहिलं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला. माझं नाव संदीप गोळे सर. मी फिजिक्स विषय शिकवतो ज्युनियर कॉलेजवर. 1-1.5 वर्ष झालं मी काम करतो. या अगोदर टीचर ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. पुणे कॉलेजमध्ये मी गुरुकुल कॉलेज म्हणून एक आहे, तिथे मी प्राध्यापकाची नोकरी करतो सध्या. आणि सोबतच टीचर ट्रेनिंग आणि क्लासेस, होम ट्युशन्स वगैरे घेत असतो. हे झाली माझी ओळख. आपण सेशन मध्ये कोणाला काही डाऊट असतील तर प्रत्येक जण मला सेल्फ इंट्रोडक्शन द्याल, नाव सांगितलं तरी चालेल आणि मग आपण टॉपिक स्टार्ट करूया. सगळ्यांना स्क्रीन दिसत नसेल तर हँड रेज करा. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतोय सगळ्यांची. दिसते माझी स्क्रीन सगळ्यांना? येस सर. ओके. आज जो आपण सेशन पाहणार आहोत, 1 मिनिट. तर तुमच्या समोर स्क्रीन दिसते. त्या स्क्रीन मध्ये पहिला जो आपला डे 2 सेशन आहे, आज जो आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल डिझाईन अँड इव्हॅल्युएशन याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. सगळ्यांना माझा कर्सर दिसत असेल? हॅलो, हो किंवा नाही? किंवा थम्सअप केला तरी चालेल. ठीक आहे, थम्सअप म्हणजे इमोजीस पाठवले तरी चालतील. ठीक आहे, ओके. हँड रेज करायचंय. कोणाला काही डाऊट असेल हँड रेज नका करू, थम्सअपचा लोगो पाठवला तरी चालेल. आणि जर काही डाऊट असतील तर मला निसंकोचपणे विचारा. स्क्रीन दिसते ना माझी? नाही सर, नाही दिसत. आता मग तू लॉग आउट करून एकदा म्हणजे गुगल मीट मधनं बाहेर पडून पुन्हा जॉईन कर. मी रिजॉईन करते. हा, रिजॉईन करा. नेटवर्क इश्यू असल्यामुळे कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, स्टार्ट करायचं आपण. तर पहिला जो आपला कॉन्सेप्ट आहे, आता दिसते स्नेहल तुला स्क्रीन? नाही दिसत माझ्याकडे, काहीतरी ना नेटवर्क इश्यू असेल. हा आता दिसते सर, दिसते. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. तो आजचा सेशन जो आपला आहे ना, तो क्लास 10 आणि 11 साठी एक्सपेरिमेंटल डिझाईन अँड इव्हॅल्युएशन म्हणून आहे. ठीक आहे. सो आज प्रॅक्टिस शीट स्टार्ट करायच्या अगोदर आपण इन्स्ट्रक्शन आणि कॉन्सेप्ट बद्दल पाहूया. त्यात काही माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत, एक 20 क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्स आपल्याला आन्सर्स जाणून घ्यायच्या अगोदर हे क्वेश्चन कोणत्या कॉन्सेप्टवर आधारित आहेत ते पहिलं समजून घेऊया की यात कॉन्सेप्ट काय आहे नक्की. ठीक आहे. आणि नेक्स्ट त्याच्या पुढे आपण काय पाहणार आहोत की
तो कॉन्सेप्ट कसा ओळखायचा, त्यात इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय, डिपेंडेंट व्हेरिएबल काय आणि कंट्रोल व्हेरिएबल्स काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस आतापर्यंत 11-12 मध्ये आहात, तुम्ही जेव्हा प्रयोग करता म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये एक एक्सपेरिमेंट करता, त्याचा एम काय असतो तुमच्याकडे? कोण सांगेल का मला? ज्याला कोणाला सांगायचंय, चुकीचं तर चुकीचं, काही हरकत नाही, आपण जाणून घेऊया. कोण सांगेल मला? विवेक, तू सांगशील का? सर क्वेश्चन एकदा विवेक? रिपीट करता का? क्वेश्चन मी असा विचारला की तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिकल म्हणजे प्रयोग ज्यावेळेस करता, कोणताही प्रयोग करता, तर तो प्रयोग कशासाठी करता? म्हणजे कोणता एखादा सायन्सचा प्रयोग तुम्ही केला असेल तर कशासाठी केलेला आहे तुम्ही? कोणी? हा स्नेहल, सांगतेस ना तू? Unmute. निष्कर्ष काढण्यासाठी. ओके, व्हेरी गुड स्नेहल, तुझा आन्सर परफेक्ट आहे. अजून कोण वेगळं सांगेल? पण आता माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. स्नेहलचं उत्तर बरोबर आहे की निष्कर्ष काढण्यासाठी. मग स्नेहल किंवा अजून बाकीचे सगळेजण आहेत त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे की तुम्ही सगळे प्रयोग करता बरोबर, पण त्या प्रयोगाचा निष्कर्षच हा एक हेतू आहे का? प्रयोगासाठी काहीतरी योजना असेल, काहीतरी प्लॅन असेल ना की प्रयोग कसा करायचा. मी एक छोटासा प्रयोग तुम्हाला सांगू आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व केलं होतं ते सांगा. कारण की आपण जे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आणि मग निष्कर्ष म्हणजे निरीक्षण आणि निष्कर्ष हे महत्वाचे. हा, कोण आता काहीतरी बोलवतं? सॉरी, कोणाला बोलायचं आहे का? सर नाही. हा, प्रथमेश, तुला काय सांगायचं आहे का? तू कशासाठी केला आतापर्यंत प्रयोग प्रॅक्टिकल्स मध्ये, एक्सपेरिमेंट? तुझा एम काय होता प्रॅक्टिकलचा आणि त्या प्रॅक्टिकल मधनं काय लर्न केलं? तर आपल्याला एक्सपेरिमेंट समजावे, ते कशासाठी यूज होतात आणि ते अजून. चला मी एक सोपं उदाहरण घेतो आणि मग सुरुवात करतो. इयत्ता 5वी किंवा 7वी मध्ये तुम्ही हा एक प्रयोग केला असेल, नसेल केला तर पाहू शकता परत 5वी-7वीच्या पुस्तकात किंवा युट्यूबला पण तो प्रयोग आहे. एक बशी घेतली होती, काचेची बशी किंवा क्लेची बशी असते ना, चिनी मातीची बशी, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवलं असेल आणि एक ट्रान्सपरंट ग्लास, काचेचा ग्लास, एक मेणबत्ती. ठीक आहे. काचेच्या बशीमध्ये तुम्ही पाणी ओतले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मेणबत्ती पेटवून त्या पाण्यामध्ये उभी केली आणि शेजारचा असलेला तो ग्लास, काचेचा जो ग्लास आहे, ट्रान्सपरंट, पूर्ण ट्रान्सपरंट असेल, तो ग्लास त्या बशीच्या वरती जिथे मेणबत्ती पेटवली होती त्याच्यावरती ठेवला. ठीक आहे. थोड्या वेळाने मेणबत्ती विझते. ठीक आहे. मी प्रयोगच सांगतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारलेला नाहीये. हा प्रयोग तुम्ही केलाय का किंवा पाहिलाय का? पाहिला असेल तर थम्सअप पाठवा, किंवा केला असेल, याच्याबद्दल ऐकलं असेल तर थम्सअप पाठवा. काचेची बशी घेतलीये, त्याच्यामध्ये पाणी होतं. ऑप्शन नाहीये, केलाय तो प्रयोग आम्ही. हा 5वी-6वीचा प्रयोग आहे, तुम्ही लहानपणी केलाय हा प्रयोग. तर त्याच्याशी कॉन्सेप्ट काय मी ते सांगतोय तुम्हाला. काचेच्या बशीच्या मध्ये तुम्ही पाणी ओतलंय आणि दुसरा जो ग्लास आहे, ट्रान्सपरंट ग्लास, मेणबत्ती पेटवल्या, ती पाण्यामध्ये उभी ठेवली तुम्ही आणि त्याच्यावर ग्लास उपडा ठेवला, तर ती मेणबत्ती काय होते, विझून जाते. ठीक आहे. आणि थोड्या वेळाने जो तो ग्लास तुम्ही उलटा ठेवला होता त्याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढते. असं का होतं? कोण सांगते? ती मेणबत्ती का दिसली ते सांगू का मी? हा, ती चालेल. मेणबत्ती विझली कारण जो ऑक्सिजनची गरज असते हे त्या प्रयोगातून सिद्ध होते. ऑक्सिजन म्हणजे ज्वलनाला ऑक्सिजनची गरज आहे हे त्याच्यामधून सिद्ध होतं. बरं, ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की तिथे ऑक्सिजन जोपर्यंत होता तोपर्यंत ग्लास उलटा ठेवला तरी मेणबत्ती चालू होती, ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्ती विझली. बरोबर ना? हेच ना स्नेहल? खूप बरोबर. हा.
आणि मग थोड्या वेळाने आपण पाहतो तर जे बशीतलं पाणी आहे ते कमी होतं आणि ग्लासच्या आतमध्ये पाण्याची लेवल वाढते. असं का होतं? हा केलाय का प्रॅक्टिकल तुम्ही? म्हणजे हे प्रयोग केलाय का तुम्ही? केला असेल तर थम्सअप करा. आलोक, तुम्ही नाही केला का प्रयोग? खुशी राठौड़, क्या आपने ये एक्सपेरिमेंट नहीं किया क्या? एम आई ऑडिबल? माझा आवाज येत नाही का तुम्हाला? तर सर हा, तिथे मग रिएक्शनचा ऑप्शन म्हणजे दिले नाही आम्हाला, रिएक्शन देऊ शकत नाही असं. नाही, मी तुम्हाला फक्त प्रयोग आठवतोय का ते विचारतोय. मी रिॲक्शनचं वगैरे काय विचारलेलं नाहीये तुम्हाला. ह्या प्रयोगाचा आठवतंय. कॉन्सेप्ट मी हा मग त्या ह्याच्यामध्ये असं का झालं ते सांगतोय. मी रिॲक्शन वगैरे काय दिलेली नाहीये. मी आता इथं तुम्हाला तो कॉन्सेप्ट सांगतोय. त्या ठिकाणी आपण 5वीला होतो, आपल्याला रिॲक्शन्स वगैरे नव्हती 5वी 6वीला असताना. तर त्यावेळेस असं होतं की जेव्हा पाण्याची पातळी त्या ग्लासमध्ये का वाढते? जोपर्यंत त्या ग्लासमध्ये ऑक्सिजन होता, तो ऑक्सिजन कोणी वापरला? मेणबत्तीने वापरला. जेव्हा ती मेणबत्ती विझते, ऑक्सिजन संपून जातो, तर त्याची जागा पाणी घेतं आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी ग्लासमध्ये असते, लेवल ऑफ वॉटर इन अ ग्लास इन्क्रीज होते. मग ह्या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय काय ऑब्झर्व केलं? तर लेवल ऑफ वॉटर, नंतर आपण ऑब्झर्व केलं आग, म्हणजे जी आपली मेणबत्तीची पेटली होती, ते पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे हा प्रॅक्टिकल तुम्ही केला तर तुम्ही मला आता सांगितलं होतं, स्नेहलनी सांगितलं की जर आपण प्रॅक्टिकल करतो किंवा एखादा एक्सपेरिमेंट करतो तर त्याचा एम काय असतं की आपल्याला त्याच्यातनं कन्क्लुजन कळावं. कन्क्लुजन मीन्स निष्कर्ष कळावा, अनुमान कळावा. बरोबर? मग ह्या प्रॅक्टिकल मधनं मला हा अनुमान कळाला की आग जळत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्यातले पाण्याची लेवल का वाढली? तर ते माझं ऑब्झर्वेशन असं होतं की त्या ठिकाणी ग्लासमध्ये जेवढा ऑक्सिजन होता तोपर्यंत ती मेणबत्ती पेटलेली होती. जेव्हा ऑक्सिजन संपला तर तिथे कार्बन डायऑक्साईड वाढला आणि कार्बन डायऑक्साईड वाढल्यानंतर ऑक्सिजनची जी जागा होती ती पाण्याने घेतली आणि म्हणून त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्याची लेवल वाढली. हे या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं. निरीक्षण मीन्स ऑब्झर्वेशन केलं. वी ऑब्झर्व द लेवल ऑफ वॉटर. ऑल्सो फायर कंडिशन, म्हणजे फायरसाठी काय नेसेसरी, ऑक्सिजन इम्पॉर्टंट हे पाहिजे. आता आपण क्वेश्चन कडे येऊया. तर पहिला जो पार्ट आहे आपल्याकडे, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते, तर पहिला पार्ट तुमच्याकडे समोर आहे बघा, की एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे प्रॅक्टिकलची डिझाईन इन्व्हॉल्व्ह, म्हणजे कधी पण आपण प्रॅक्टिकल करतो तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक, चेंजिंग ओनली वन फॅक्टर, त्याला बोलतो आपण डिपेंडेंट व्हेरिएबल. दुसरा आहे पहिला आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल, दुसरा आहे डिपेंडेंट व्हेरिएबल आणि थर्ड आहे कंट्रोल व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे तो स्वतंत्र आहे, म्हणजे प्रॅक्टिकल करताना ती गोष्ट जर बदलली, सतत बदलतीये आणि ती कशाच गोष्टीवर अवलंबून नसेल तर त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल बोलतो. उदाहरणासकट सांगतोय. पहिला इंडिपेंडेंट म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो त्यात 3 फॅक्टर पाहतो. एक पहिला फॅक्टर जो सतत बदलतो. दुसरा जो फॅक्टर आहे त्याला आपण डिपेंडेंट व्हेरिएबल बोलतो, की तो रिझल्टवर परिणाम करतो. कशावर परिणाम करतो? रिझल्टवर. सोपं उदाहरण सांगतोय की माझा प्रयोग म्हणजे मी 10वीत आहे, अभ्यासच करत नाही किंवा अभ्यास करतोय. वन फॅक्टर आहे, करतोय नाही करत. रिझल्ट काय होईल? अभ्यास केला व्यवस्थित तर रिझल्ट काय येईल? पास येईल. अभ्यास नाही केला तर रिझल्ट काय येईल? फेल येईल. म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि तिसरा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आपण कंट्रोल व्हेरिएबल बोलतो. म्हणजे सगळे फॅक्टर आपण आहे तसेच ठेवतो आणि कॉन्स्टंट, कोणती कंडिशन कॉन्स्टंट आहे, स्थिरपणा काय त्याच्यावर आपण पाहतो. आणि कोणताही चांगला एक्सपेरिमेंट जो असतो, कोणताही चांगला एक्सपेरिमेंट तो काय करतो? चांगला एक्सपेरिमेंट जो असेल तो रिलायबल असतो. म्हणजे विश्वास बोलतो ना, की जो मी प्रॅक्टिकल केलंय, म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत जे काय प्रॅक्टिकल केलंय त्याच्यामध्ये प्रोसिजर दिलेली असते आणि लास्टला रिझल्ट दिलेला असतो. प्रोसिजरला फॉलो केलं
म्हणजे तुम्ही प्रोसिजरवर विश्वास ठेवता की बाबा मी ऍसिड टाकलं किंवा बेस टाकला तर मला हे प्रोडक्ट मिळणार आहे रिॲक्शन करताना. म्हणजे सोपं उदाहरण देतो, मी सोडियम घेतला आणि क्लोराईड घेतला, सोडियम आणि क्लोराईड ह्यांना एकत्र केलं तर त्याच्यापासून काय बनतं, कोणतं कंपाऊंड फॉर्म होतं? सोडियम आणि क्लोराईड एकत्र केला तर कोणतं कंपाऊंड फॉर्म होतं? कोण सांगेल? हॅलो आलोक, तू सांगशील का? आलोक, विवेक, सोडियम क्लोराईड म्हणजे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडला आपण मराठीमध्ये काय बोलतो? सॉल्ट बोलतो ना, म्हणजे आपलं त्याला दुसरं एक नाव आहे, कॉमन नाव आहे. सोडियम क्लोराईडला सॉल्ट पण बोलतो. माहितीये ना हे तुला? येस सर. हा. मग त्यावेळेस आपण ज्यावेळेस रिझल्ट म्हणजे काहीतरी लिमिटेशन असतात ना, प्रमाण असतं. म्हणजे कोणताही प्रॅक्टिकल जेव्हा आपण करतो, एक्सपेरिमेंट डिझाईन करतो, म्हणजे प्रयोगाची रचना करतो, तर त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात: इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल, कंट्रोल व्हेरिएबल. आणि जो एक्सपेरिमेंट केलाय तो परफेक्ट आहे हे डिफाईन करण्यासाठी रिलायबल म्हणजे जे काही गोष्टी दिलेल्या आहेत रिझल्ट मिळवण्यासाठी त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. म्हणजे मी सोडियम किती घ्यायला पाहिजेत, क्लोराईड किती घेतलं पाहिजेत, आणि ह्या दोघांना जर मी एकत्र केलं, सोडियम एवढा हॉट असतो तो जर आपण हातावर ठेवला तर आपला हात जळून जाऊ शकतो. क्लोरीन आपण जर स्मेल घेतला त्याचा तर आपण बेशुद्ध होऊ शकतो. बघा, 2 एलिमेंट वेगवेगळे आहेत, सोडियम वेगळा आहे, क्लोराईड वेगळा आहे, आणि त्याचा मिक्सचर जर झालं तर सोडियम क्लोराईड बनतं. मला विवेकने आन्सर दिला, खूप छान आन्सर दिला. पण तो सोडियम क्लोराईडला आपण सॉल्ट म्हणून म्हणजे रेग्युलर यूज करतो आपण सोडियम क्लोराईड सॉल्ट म्हणून, ते तर आपण खातो, मग आपल्याला पोटामध्ये जळजळ पण होत नाही, आणि सॉल्ट मध्ये आयोडीन मिक्स केलेलं असल्यामुळे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण सॉल्ट यूज करतो. माहिती आहे ना सगळ्यांना? मग कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या मेन एलिमेंट पासून वेगळ्या असतात. मग त्याचा जो रिझल्ट मिळालाय तो व्हॅलिड रिझल्ट आहे. व्हॅलिड म्हणजे त्याची शाश्वती आहे, त्याला बोलतो आपण जे काय आपण एक्सपेरिमेंट केला त्याचा फायनल प्रोडक्ट काढला. आता आपण या क्वेश्चनला म्हणजे जो आपण प्रॅक्टिकल करतो तर त्या प्रॅक्टिकल मध्ये 3 गोष्टी म्हणजे कोणती गोष्ट इंडिपेंडेंट आहे, डिपेंडेंट आहे. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो, समजतंय का बघा? नसेल समजलं तर मला सांगा, ठीक आहे? एक विचारू सगळ्यांना. येस सर. एक छोटासा प्रश्न आहे जो आपल्या डेली लाईफ मध्ये आपण युज करतो, ठीक आहे? आपण जो टॉपिक शिकतोय डे 2 चा, एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे प्रयोगाची रचना कशी असावी आणि त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं, ठीक आहे? तर तुम्हाला एक प्रश्न विचारतोय सर्वांना, तुम्ही कधी असं पाहिलं आहे का की तुमच्या वर्गात सगळेच अभ्यास करतात? बघा, सगळेच अभ्यास करतात, पण सगळ्यांचे मार्क्स जे आहेत म्हणजे गुण जे आहेत ते सगळ्यांना सारखे येत नाहीत. असं का होतं? कोण उत्तर सांगेल? तुमच्या क्लासमध्ये सगळेजण अभ्यास करतात, परीक्षा आली ना 2 दिवसापूर्वी की सगळेजण स्टडी करतात, पण सगळ्यांचेच मार्क्स सेम मिळत नाही. म्हणजे माझ्या क्लासमध्ये 30 मुलं आहेत ना, तर 30 जणांना सेमच मार्क्स नाही मिळत. 70 70 70 70 कुणालाच नसतात, कमी जास्त असत. असं का होतं? कोण सांगेल मला? प्रथमेश, ज्ञानेश्वर, माझा आवाज येतोय तुम्हाला? चुकलं तर चुकू देत ना उत्तर. तुमच्या मते जे उत्तर द्यायचं आहे ना ते सांगा. तुमच्या क्लासमध्ये सगळे विद्यार्थी आहेत, सगळ्यांना परीक्षेच्या वेळेस तुम्ही अभ्यास करता, सगळ्यांना सारखेच मार्क्स का नाही मिळत? स्नेहल, सर कोणी पेपर पूर्ण लिहितात तर कोणी अपूर्ण लिहितात ना, म्हणून. हा, मग आज आपल्या हा खुशी आन्सर देत होती ना? खुशी, हो सर. हा खुशी 1 मिनिट स्नेहल म्यूट कर. हा खुशी सांग तुझं उत्तर काय होतं?
सर कोणी पेपर पूर्ण लिहितात तर कोणी अपूर्ण लिहितात ना म्हणून. ओके, खुशीचा आन्सर मला पहिला रिझल्ट मिळालाय बघा, की खुशीने सांगितलं की सर की कोणी पूर्ण लिहित असेल पेपर, कोणी अर्धवट पेपर लिहित असेल, म्हणून असं होत असेल. हा स्नेहल, तू काय बोलत होती? म्हणजे सर प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते आणि प्रत्येकाने केलेला अभ्यास पण वेगळा असतो. बरोबर, अभ्यास पण वेगळा असतो प्रत्येकाने केलेला म्हणून. हा बरोबर, ठीक आहे. आता मग तुम्ही मला उत्तर जे तुम्ही आता सांगितलं ना, तोच प्रयोग आहे. म्हणजे मला एक प्रयोग करायचा होता. जो प्रश्न विचारला ना मी आता, जर तुम्हाला क्वेश्चन्स असतात ना, ते अशाच प्रकारचे असतात. तुमची उत्तर 2 आली. मला आता उत्तर काय मिळालं खुशीचं, की प्रत्येकाने पेपर अर्धवट लिहिला असेल किंवा पूर्ण लिहिला असेल. आणि स्नेहलचं उत्तर त्याच्यापेक्षा वेगळं काय होतं, की सर प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी होती आणि कुणाचा लिहिण्याचा स्पीड वेगवेगळा असेल, म्हणून कदाचित असं होत असेल. हे उत्तर बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया आणि मग मी क्वेश्चन आन्सर स्टार्ट करतोय. मग विज्ञान पण आहे ना आपलं असंच आहे. आपण जेव्हा सायन्सचा स्टडी करतो ना, तर तो पण असाच एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये फरक पडतो म्हणजेच काय, की जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो आणि वेगवेगळा रिझल्ट येतो ना, तो वेगवेगळा रिझल्ट मधला आन्सर शोधणं, दॅट मीन्स सायंटिफिक जिज्ञासा, की हे उत्तर वेगळं का आलं. आता मला तुम्ही उत्तर दिलं पटकन, सोपं उदाहरण दिलं होतं, की शाळेमध्ये सगळे स्टडी करतात पण सगळ्यांचे मार्क सेम नाहीयेत. मग तुम्हीच मला उत्तर सांगितलं की सर या ठिकाणी काही मुलं पूर्ण पेपर लिहित असतील, काही जण अर्धा पेपर लिहित असतील. आणि दुसरं एक उत्तर मला मिळालं, प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी. म्हणजे ह्याचा विचार कुणी केला? तुम्हीच केला. म्हणजे मी प्रयोग काय मांडला होता विद्यार्थ्यांच्या पेपरचा, आणि त्याच्यातला निष्कर्ष तुम्हीच शोधला, की बोलला की सर की अर्धवट मुलं पेपर लिहितात, काही जण पूर्ण लिहितात, प्रत्येकाची बुद्धीची क्षमता वेगवेगळी आहे. हे तुम्ही शोधलं कारण की तुम्ही ते पेपर दिला होता. म्हणजे हा पेपर देताना तुम्ही तो प्रयोग स्वतःवर केलाय ना, म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर कळालं. आणि जर तुम्ही कधी पेपरच दिला नसता आणि मी हा प्रश्न विचारला असता, तर तुम्हाला उत्तर देता आलं असतं का? नसतं ना. तसंच आहे ना, आता जो आपण टॉपिक शिकतोय ना, त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो आपला एक्सपेरिमेंटल डिझाईन. पहिला पार्ट काय येतो? एक्सपेरिमेंटल डिझाईन. म्हणजे प्रयोगाची रचना कशी करायची किंवा ती कशावर आधारित असते. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते? एक्सपेरिमेंटल सेटअप दिसतोय का तुम्हाला? आपण जो टॉपिक शिकतोय त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल डिझाईन हा पहिला पार्ट आहे. एक्सपेरिमेंटल डिझाईन दिसतंय का? तो कशावर बदलतो? म्हणजे प्रयोग करण्याच्या अगोदर आपल्याला, म्हणजे प्रॅक्टिकल करायच्या अगोदर आपल्याकडे एक योजना असली पाहिजे, प्लॅनिंग असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? प्लॅनिंग. की मी जो प्रॅक्टिकल करतोय त्याचा प्लॅन माझ्याकडे असेल तर तो प्रॅक्टिकल सक्सेसफुल होईल. म्हणजे मला सांगितलंय की समजा एक झाड मी सूर्यप्रकाशात ठेवलंय आणि त्याची उंची वाढवायची, म्हणजे ते झाड मोठं झालं पाहिजे. मग तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये? एक माझ्याकडे कुंडीमध्ये एक रोपट आहे छोटस, त्याला मी सूर्यप्रकाशात ठेवलंय आणि ते त्याची वाढ करायची, तर तुम्ही काय कराल? तर रोज नियमितपणे त्याला पाणी घालू आणि त्या झाडाची काळजी घेऊ. बरं, ठीक आहे. हे उत्तर आवडलं मला. अजून दुसरं कोणाचं उत्तर? अजून कोण सांगेल? एकच जर झाड लावलं असेल, एकच जर मी झाड लावलंय आणि त्याला कुंडीमध्ये ठेवलंय, माती वगैरे सगळं आहे आणि त्याची उंची वाढवायची मला, तर मी, म्हणजे आता स्नेहलने सांगितलंय मला वाटतं की त्याला रोज पाणी घालू, त्याची निगा राखू. तसंच एक्सपेरिमेंट, आता हे तिने उत्तर सांगितलं ना, ते अंदाजे सांगितलं, ठीक आहे. पण समजा ते झाड इनडोर प्लांट असेल तर? इनडोर प्लांट कळतं ना सगळ्यांना, ज्याला सूर्यप्रकाशाची कमी आवश्यकता असते. आणि आउटडोर प्लांट, मग अशा वेळेस, म्हणून क्वेश्चन वाचताना, किंवा आता मी तुम्हाला प्रश्न सोपा विचारला होता पण यात तर्क वेगवेगळे, म्हणजे लॉजिकल थिंकिंग वेगवेगळी आहे. म्हणून जेव्हा आपण प्रयोग करत असतो, प्रॅक्टिकल करत असतो, स्वतःचे अंदाज लावत नाही, ते प्रॅक्टिकली करून बघावे लागतात आणि मग रिझल्ट पर्यंत पोहोचावं लागतं.
जर तुमचं ह्याचं उत्तर द्यायचं असेल तर तुमचं उत्तर असं पाहिजे होतं की सर मी काय करेल, एक दिवस झाडाला म्हणजे एक किंवा एक आठवड्यामध्ये त्याला रोज पाणी घालेल, ठीक आहे, आणि त्याची उंची पाहिजे की किती वाढते. मातीमध्ये थोड्या नियमित अंतराने थोडं थोडं पाणी घालेल, पण त्याची उंची किती वाढते ते पाहिजे. नंतर दुसऱ्या आठवड्यात मी त्याला खत पण घालेल थोडस. नंतर तिसऱ्या आठवड्यात पुन्हा त्याची उंची किती वाढली ते पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी तसंच करून पाणी एक आठवड्यानी त्याला थोडस खत घालेल आणि सूर्यप्रकाशात ठेवेल, अशा गोष्टी करेल. असं काही दिवस करेल. म्हणजे एक गोष्ट बदलेल तर काय, तर खत टाकायचं प्रमाण कमी जास्त करेल, पाण्याचं प्रमाण कमी जास्त करेल आणि माती, सूर्यप्रकाश हे आहे तसंच ठेवेल. अशा 3 गोष्टीवर डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट टर्म ह्या 3 गोष्टी विभागल्या जातात. ठीक आहे. आणि मग आपण डिसाइड करू शकतो की ह्याच्यामध्ये काय बदल केल्यामुळे माझ्या झाडाची उंची वाढली. तर मी खत टाकल्यानंतर झाडाचा जो प्रमाण आहे, म्हणजे पहिला एक आठवडा मी फक्त पाणीच घालत होतो, झाडाची उंची वाढली 2 सेंटीमीटरने. पण जेव्हा मी खत घातलं नियमित प्रमाणात थोडस एक आठवड्यासाठी, तर त्या झाडाची उंची 10 सेंटीमीटरने वाढली. मग माझं खताचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण ह्या 2 गोष्टी काय झाल्या, इंडिपेंडेंट झाल्या. आणि डिपेंडेंट काय होतं की माती तर त्याला लागणारच आहे, सूर्यप्रकाश तर त्याला लागणारच आहे. ह्या 2 गोष्टी डिपेंडेंट होत्या, खत आणि इंडिपेंडेंट. म्हणजे तो त्या स्वतंत्र घटकांवर पण वाढू शकला असता. हे 3 पॉइंट्सवर आपण क्वेश्चन आन्सर पाहतो. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे हे झाड कसं वाढलं, कोणत्या गोष्टीमुळे वाढलं, तर त्याचा आपण तपास घेतो, त्याला बोलतो आपण इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो आता आपण विज्ञानात प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा सायंटिफिक गोष्टी आपण करतो ना, प्रत्येक वेळेस उत्तर बरोबर येईल ह्याची शाश्वती आपल्या प्रॅक्टिकलवर डिपेंड आहे. तुम्ही प्रॅक्टिकल कसं केलं पाहिजे, काय कसं केलं पाहिजे. आता आपण क्वेश्चनवर जाऊया. मी क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण ह्या 3 गोष्टी शिकणार आहोत. पहिला इंडिपेंडेंट व्हेरिएबल, प्रयोग करताना इंडिपेंडेंट गोष्ट काय आहे. दुसरं आहे डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि तिसरा पॉइंट पाहणार आहोत कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स. माझे क्वेश्चन दिसत आहेत तुम्हाला? हॅलो. येस सर. हा, मला वाटतं की तुम्हाला मी खूपच लेक्चर दिलं. आपण क्वेश्चन कडे येऊया, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट पार्ट काय तो कळेल. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला सांगितलाय, याच्यामध्ये आपण जो पार्ट पाहणार आहोत तो असा आहे, इच क्वेश्चन हॅज 4 आन्सर A to D. आपल्याला करेक्ट ऑप्शन एकच डिसाइड करायचा आहे आणि त्यातला एकच ऑप्शन आपला करेक्ट आहे. ठीक आहे. आणि हे जे क्वेश्चन आहेत ते एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आणि इव्हॅल्युएशन्स वर आहेत, मूल्यमापनावर आधारित आहेत. 3 पॉइंट मध्ये आपण हा शीट पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आपल्या समोर असा आहे, अ स्टुडंट स्टडीज द इफेक्ट ऑफ डिफरंट कार्बन डायऑक्साइड concentration on the rate of photosynthesis in C3 plants. What is the independent variable in this case? Option A, type of plant. Option B, rate of photosynthesis. Option C, concentration of CO2. And option D, intensity of sunlight. प्रश्न कळालाय का? सोप्या भाषेत सांगू तुम्हाला मराठीमध्ये, हो किंवा नाही? प्रश्न दिसतोय का माझा सगळ्यांना? हॅलो, अर्थ समजलाय का प्रश्नाचा तुम्हाला, का मी सांगू? येस, समजलाय. ओके. आलोकचा आन्सर आलाय. येस, व्हेरी गुड. हा आलोक, अनम्यूट करून बोलू शकतो? दर्शन, ज्ञानेश्वर, प्रथमेश. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत आहे दिसते सर. अजूनही नाही? ओके. मग कुणाचा नेट इश्यू असेल ना तर पुन्हा लॉग आउट करून लॉग इन करा, म्हणजे मीटिंग लेफ्ट करून जॉईन करा,
तर दिसेल. हा ज्ञानेश्वर सांगतोयस ना तू उत्तर? चुकलं तरी काय हरकत नाही, आपण प्रॅक्टिस तर करतोय. प्रॅक्टिस मध्ये चुकलं तरी चालेल, पण फायनल एक्झाम मध्ये नाही चुकायचं. मराठी सांगा. ओके चालेल. प्रश्न मी मराठीत सांगतोय. बघा, एक स्टुडंट आहे, ठीक आहे, तो स्टडी करतोय म्हणजे अभ्यास करतोय. एक विद्यार्थी आहे, तो C3 म्हणजे प्लांटचे प्रकार असतात ना, वनस्पतीचे वर्गीकरण, तो C3 प्लांट्स मधल्या प्रकारातील वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचा म्हणजे त्याची तीव्रता कमी जास्त असलेला कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्रकाश संश्लेषण अभिक्रियेच्या दराचा अभ्यास करतोय. म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया किती लवकर होते, होते, त्यासाठी तो कार्बन डायऑक्साईड त्या झाडांना देतो. तर या गोष्टीमध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे जो स्वतंत्र व्हेरिएबल आहे, स्वतंत्र गोष्ट असलेली घटना कोणती आहे? तर पहिला आहे की वनस्पतीचा प्रकार, दुसरा ऑप्शन आहे रेट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जी अभिक्रिया होते ना त्याला फोटोसिंथेसिस बोलतो आपण, प्रकाश संश्लेषण बोलतो. रेटला बोलतो दर, ह्या अभिक्रियेचा दर कमी जास्त होतो ती क्रिया. आणि सी ऑप्शन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 अँड डी ऑप्शन आहे, एक मिनिट विवेक, इंटेन्सिटी ऑफ सनलाइट. हा विवेक आन्सर सांग, काय क्वेश्चन आहे तुझा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. ओके विवेक, हे आन्सर परफेक्ट आहे तुझं. तुझ्या मते हे आन्सर का बरोबर आहे? कारण सर CO2 गॅस एक इंडिपेंडेंट असतो, ओके स्वतंत्र. अच्छा ठीक आहे. बाकीच्यांना काय वाटतंय? वैभवचा आन्सर पटलंय का सगळ्यांना? सॉरी विवेकचं, विवेक होता का वैभव? मला एक्झॅक्टली विवेक, हा विवेक, विवेकचा आन्सर सगळ्यांना पटलंय का? मी एक्सप्लेन करू अजून व्यवस्थित? सर तुम्ही सांगा ना एकदा. ठीक आहे, मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. प्रभाव एवढं तर सगळ्यांना माहिती पाहिजे. अ स्टुडंट स्टडीज द इफेक्ट ऑफ डिफरंट कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन C3 प्लांट. एक विद्यार्थी आहे, तो C3 प्रकारातल्या ज्या वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या संहतेचा, वेगवेगळी तीव्रता असलेला कार्बन डायऑक्साईड वापरतोय प्रकाश संश्लेषणाचा दर पाहण्यासाठी. तर ह्याच्यातला इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे हा प्रयोग बदलतो कशा, कोणत्या घटनेमुळे बदलतो, त्याच्यातली आपल्याला माहिती शोधायची आहे. तर ह्याच्यामध्ये जे 4 प्रकार आहेत, तर पहिला प्रकार सांगितलं की जो तो स्टुडंट अभ्यास करत होता त्याच्यामध्ये ज्यांनी ते प्लांट वापरलेत ते C3 प्लांट होते, म्हणजे टाइप ऑफ प्लांट. ऑप्शन बी सांगितलंय रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ऑप्शन सी सांगितलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. ऑप्शन डी सांगितलंय इंटेन्सिटी ऑफ सनलाइट. तर असा जर प्रश्न असेल तर इथं तुम्हाला एवढं कळतंय की एक मुलगा काय करतोय, प्रकाश संश्लेषण क्रियेचा अभ्यास करतोय. त्याच्यात त्यांनी जी वनस्पती वापरली ती C3 प्रकारातली आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे की तो जेव्हा या अभिक्रियेचा म्हणजे रिॲक्शनचा स्टडी करतोय तर त्यांनी एक प्लांट वापरलाय, तो ऍज इट इज C3 प्रकारचे प्लांट वापरलेत. तो कुणाचा अभ्यास करतोय? फोटोसिंथेसिसचा अभ्यास करतोय. आणि फोटोसिंथेसिस होण्यासाठी प्रकाश म्हणजे लाईट म्हणजे सनरेज असणं इम्पॉर्टंट आहे. ह्या 3 गोष्टी झाडामध्ये आहेत, म्हणजे ही घटना असेल तरच फोटोसिंथेसिस होतं. आता ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मेन इम्पॉर्टंट रोल कन्सिडर करतोय. आता हे डेली लाईफ मधलं उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे की जेव्हा फोटोसिंथेसिस रिॲक्शन होते तेव्हा झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं दिवसा. आणि रात्रीच्या वेळेस काही झाड काय करतात, तुळस हे झाड असं आहे
की ते दिवसा आणि रात्री ऑक्सिजनच सोडतं आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. तसे अनेक झाड आहेत, ते काय करतात, दिवसाची ज्यावेळेस फोटोसिंथेसिस रिएक्शन होते त्यावेळेस ते कार्बन डायऑक्साईड घेतात. का? तर फोटोसिंथेसिस होण्यासाठी. मग आता हा व्यक्ती जो स्टुडंट आहे तो वेगवेगळ्या कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता काय करतोय, कमी जास्त करतोय. आणि कुणाचा अभ्यास करतोय? फोटोसिंथेसिसचा अभ्यास करतोय. तर ह्याच्यातला वेगळा घटक म्हणजे इंडिपेंडेंट घटक कोणता आहे, स्वतंत्र घटक काय आहे, तर प्रकाश संश्लेषण होण्यासाठी लाईट तर लागतेच, सनलाईट. झाड असले झाडामध्येच प्रकाश संश्लेषण होतं म्हणजे झाड पण स्थिर एलिमेंट येणार. आणि फोटोसिंथेसिसचा रेट फक्त तो शोधतोय, तो कशावर अवलंबून आहे, कार्बन डायऑक्साईडवर. आणि तो गॅस आहे. जर कार्बन डायऑक्साईड नसेल म्हणजे इंडिपेंडेंट असेल, त्या ठिकाणी इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आहे, तर कार्बन डायऑक्साईड आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचा तीव्रता कमी जास्त असेल तर फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे ना तो बदलेल. म्हणून ह्यातला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आहे, स्वतंत्र घटक कोणता आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. समजलंय का सर्वांना? हो सर. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an experiment verifying Boyle's law. An experiment verifying Boyle's law. Gas volume change while temperature is kept constant. What is the dependent variable? त्याच्यात पहिला ऑप्शन आहे गॅस टेम्परेचर, सेकंड ऑप्शन आहे गॅस प्रेशर, थर्ड ऑप्शन आहे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, फोर्थ ऑप्शन आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस. क्वेश्चन मी मराठीत सांगू का? ऐकून घ्या मराठीत क्वेश्चन. बॉयल्स लॉचं आपल्याला एक एक्सपेरिमेंट केलाय. अँड एक्सपेरिमेंट व्हेरीफाईंग बॉयल्स लॉ. असा एक एक्सपेरिमेंट आपण पाहतोय की त्याच्यामध्ये बॉयल्स लॉ म्हणजे बॉयल्सने एक नियम लिहिलाय. बॉयल्स नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी तयार केलेला एक प्रयोग आपण पाहतोय. त्यांनी काय केलं की गॅसचा व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, वायूचा आकारमान काय करतोय, तो बदलतोय. व्हाईल टेम्परेचर केप्ट की गॅसचा फुगा आहे ना, त्या फुग्यामध्ये वायूचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस किंवा 26 डिग्री सेल्सिअस ठेवले, टेम्परेचर सेमच ठेवले. आणि तो काय करतोय, व्हॉल्यूम चेंज करतोय. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं माहिती आहे का? माहितीये का व्हॉल्यूम काय असतो? आकारमान. एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये किती पाणी मावतं, आकार असतो ना, त्या आकारात 2 लिटर पाणी मावतं, 4 लिटर पाणी मावतं, असं तर ऐकलं असेल ना तुम्ही. तर इथे त्यांनी गॅस, त्या एका डब्यामध्ये गॅस भरलाय, त्या गॅसचं काय करतोय, व्हॉल्यूम कंटिन्युअसली तो बदलतोय, पण त्या गॅसचं टेम्परेचर नाही बदलत. टेम्परेचर जर 26 डिग्री सेल्सिअस आहे तर ते कॉन्स्टंटच आहे, प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर सेमच राहील. तर अशा घटनेमध्ये कोणता व्हेरिएबल हा डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केला जातो? कोण सांगल? पहिला ऑप्शन आहे गॅस टेम्परेचर, तो त्यांनी कॉन्स्टंट ठेवलेला आहे, तो डिपेंडेंट व्हेरिएबल होऊ शकत नाही. दुसरा दिलाय गॅस प्रेशर, गॅस प्रेशर. तिसरा ऑप्शन दिलाय नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आणि चौथा ऑप्शन दिलाय व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम ऑफ गॅस तर बदलतोय, तर हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आला. व्हॉल्यूम ऑफ गॅस तर बदलतोय ना, प्रत्येक वेळेस जो बदलतो ना तो इंडिपेंडेंट. आणि याचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे गॅसचं प्रेशर. ज्या जागेत तो गॅस बदलतोय ना, म्हणजे भरतोय ना, त्या गॅसचं प्रेशर त्या जागेवर येतं. बघा, तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला 2 दिवस आहेत किंवा 1 दिवस आहेत आणि 10 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, दिवस एकच आहे, 1 दिवस कॉन्स्टंट. ठीक आहे, परीक्षा 70 मार्काची आहे किंवा 80 मार्काची आहे, मार्क बदलतायत, चेंज इन व्हेरिएबल म्हणजे परीक्षेचा मार्कांचा प्रकार बदलतोय. मग तुमच्या डोक्यावर काय वाढणार, प्रेशर वाढणार ना. 10 मार्काची असेल तर रिलॅक्स असाल, 100 मार्काचा पेपर असेल
जास्त प्रेशर येणार. कळतंय? पेपर तर उद्याच आहे, म्हणजे उद्याच आहे म्हणजे काय, हा झाला काय आपला टेम्परेचर. कंपॅरिझन करून सांगतोय तुम्हाला समजावं म्हणून. मग बॉइल्स लॉच्या एक्सपेरिमेंटचा स्टडी करतोय आपण, तर त्याच्यामध्ये गॅस व्हॉल्यूम ऑफ अ गॅस प्रत्येक वेळेस काय होतोय, बदलतोय. त्याच्यामध्ये टेम्परेचर आपण काय ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलंय. तर ह्याच्यातला कोणता असा घटक आहे तो डिपेंडंट आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर डिपेंडंट आहे. जर व्हॉल्यूम बदलला तर प्रेशर पण बदलतो. म्हणून ह्यातला बी ऑप्शन हा व्हॉल्यूम वर डिपेंडंट आहे. समजतंय का? हो नाही का हो नाही कळलं? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हो सर. नाही कळला का ज्ञानेश्वर? प्रश्न नाही समजला का? कळला सर, समजला. क्वेश्चन 3 दिसतोय तुम्हाला? कोण रीड सांगेल मला याचा अर्थ? कोण सांगेल? दिसत नसेल तर मी झूम करतोय क्वेश्चन. A chemist studies reaction rate of different pH values using the same enzyme concentration. एन्झाइम म्हणजे असतं विकर, सेम म्हणजे समान, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे संहती. एक केमिस्ट आहे म्हणजे रसायनशास्त्रज्ञ, तो रिॲक्शनच्या रेटचा स्टडी करतोय. स्टडीज रिॲक्शन रेट ऍट डिफरंट म्हणजे वेगवेगळे पीएच. पीएच ला बोलतो सामू, मराठीत त्याचा अर्थ होतो सामू, आणि इंग्लिश मध्ये पीएच चा फुल फॉर्म होतो पॉवर ऑफ हायड्रोजन. म्हणजे जो तो रिॲक्शनचा अभ्यास करतोय ना, त्याच्यामध्ये डिफरंट पीएच व्हॅल्यूज आहेत. म्हणजे कोणते तरी त्यांनी प्रोडक्ट घेतला असेल, कॅटॅलिस्ट घेतला असेल, तर त्या प्रत्येक प्रोडक्टचे जे एलिमेंट आहेत यूज करतोय आपण विकत, आणि बोलतो संहती. तर कोणता म्हणजे रिॲक्शन मध्ये स्थिर राहतो. सर तुमचा आवाज येत नाही. आता येतोय का? सगळ्यांनाच येत नाही का आवाज? हो सर, आवाज येत नाही तुमचा. आता येतोय का? स्क्रीन पण दिसत नाही सर. सर आवाज येत नाही नीट. सर तुमचा आवाज ब्रेक होतो. आता येतोय का? नाही सर, अजून पण नाही येत. नाही येत. हॅलो, आता दिसते? येस सर, आता दिसते. सगळ्यांना दिसते? नो सर. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही सर. अजूनही नाही दिसत का? नाही. आता दिसते सर. आवाज ब्रेक होतो. सर तुमचा आवाज खूप ब्रेक होतो. आपण
रिपीट करतो. आवाज येतो का? नाही सर, खूप ब्रेक होतो. एक मिनिट. आता येतो आवाज? हो. येतोय. स्क्रीन दिसते? येस सर. हो सर, दिसते. ठीक आहे. आता इथे प्रश्न असा आहे, अ केमिस्ट स्टडीज रेट ऑफ डिफरंट पीएच व्हॅल्यू. पीएच व्हॅल्यू म्हणजे काय? पॉवर ऑफ हायड्रोजनची व्हॅल्यू डिफरंट आहे युझिंग द सेम एन्झाईम. म्हणजे एक केमिस्ट आहे, तो रिॲक्शनचा स्टडी करतोय, त्याच्यामध्ये रेट ऑफ डिफरंट पीएच आहे. म्हणजे पीएचचा जो दर आहे ना, तो वेगवेगळा आहे, पण जो तो रिॲक्शनचा स्टडी करतोय त्याच्यामध्ये त्यांनी सेम एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन वापरलंय. तर ह्याच्यामधला कंट्रोल व्हेरिएबल कोण आहे? तर ऑप्शन एक आहे पीएच व्हॅल्यू, पीएच लेवल. दुसरा ऑप्शन आहे रिॲक्शन रेट. तिसरा ऑप्शन आहे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आणि लास्ट ऑप्शन आहे रिॲक्शन आउटकम. तुमच्यामध्ये काय असेल उत्तर? पीएच लेवल. विवेकचं उत्तर आहे का हे? हा विवेक. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन का रे बाळा? कारण ते एन्झाईम जर जास्त झाले तर पीएच बदलेल. एन्झाईम जर जास्त राहिलं तर पीएच बदलेल. पण उत्तरातच आन्सर आहे, तुमच्या प्रश्नामध्येच आन्सर आहे. आपल्याला काय सांगितलं? कंट्रोल व्हेरिएबल. म्हणजे रिॲक्शन मध्ये रिॲक्शन कशी झाली पाहिजेत? कंट्रोल झाली पाहिजेत. तर इथं ऑप्शन मध्ये बघा सेम व्हेरिएबल म्हणून एक पार्ट दाखवलेला आहे आपल्याला. एक मिनिट. इथे बघा सेम एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय. दिसतोय हा शब्द? आणि आपल्याला विचारलंय की व्हॉट इज द कंट्रोल व्हेरिएबल. तो केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्राचा स्टडी करणारा एक व्यक्ती आहे, तो रिॲक्शन रेटचा स्टडी करतोय, पण त्याच्यामध्ये डिफरंट पीएच आहे. डिफरंट पीएच म्हणजे काय? वेगवेगळा घटक मधला जो पॉवर ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन आहे तो, म्हणजे हा काय झाला? इंडिपेंडेंट व्हेरिएबल. हा बदलला तर रिॲक्शन पण बदलणार. मग ह्याच्यावर काही गोष्ट अवलंबून नाहीये. ठीक आहे. आणि सेम एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन असेल तर आपल्याला प्रयोगाचा जो आउटकम आहे तो सेम मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. बघा मी सेमच एन्झाईम वापरलं आणि मला जे आउटकम काढायचं होतं ते त्याच मिळेल. दुसऱ्या एन्झाईम वापरलं तर आन्सर बदलणार. म्हणून इथे कंट्रोल व्हेरिएबल कोणाचा आहे? कंट्रोल कोणाचा आहे? एन्झाईमचा आहे. एन्झाईमचं प्रमाण जर सेम राहिलं तर ती रिॲक्शन म्हणजे ती अभिक्रिया आहे, ती त्यातले घटक स्थिर राहतील. जर मी दुसरे एन्झाईम वापरलं, वेगवेगळे एन्झाईम वापरले, तर ऑलरेडी मी डिफरंट पीएच वापरलाय, पण जे एन्झाईम वापरतोय म्हणजे समजा की मी कुठलाही एक एलिमेंट त्याच्यामध्ये मिसळतोय, तो जर सेम असेल तर येणारं उत्तर बदलणार नाही. आणि उत्तर बदललं तर याचा अर्थ काय की मी एन्झाईम बदललं. आणि मला उत्तर जर स्थिर ठेवायचं असेल तर मला सेम एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन वापरावं लागेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया आपण. सर एन्झाईमला आता याचं मराठीमध्ये उत्तर काय तुम्ही म्हणतात? द्यायचं. मराठीमध्ये त्याला विकर बोल. विकर. बघा आपण अभिक्रिया करतो त्यात एक उत्प्रेरक वापरतो आणि विकर पण वापरतो. तर इथं एकच विकरचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? सेम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता. म्हणजे जे तुम्ही HCl वापरलंय किंवा दुसरं कुठलं एक विकर वापरलंय H2SO4, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता किंवा संवहतपणा हे जर सेम ठेवला
तरच ती रिॲक्शन कंट्रोलमध्ये राहील. कळतंय? हो सर. म्हणून इथं कंट्रोल जी गोष्ट होतीये ना ती याच्यामुळे होते. कशामुळे? सेम एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. पुढचा क्वेश्चन सगळ्यांना दिसतोय? येस सर. हा. टू डिटरमाइन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डिटरमाइन म्हणजे शोधणे. काय शोधायचं आपल्याला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अ रिसर्चर वॅरीज द लेंथ ऑफ पेंडुलम. Researcher varies the length of pendulum and measure the time period. What is the independent variable? Independent variable म्हणजे काय? की सतत बदलतो. प्रश्न कळालाय का? Yes, sir. आप सभी को क्वेश्चन समझा है क्या? येस सर. आपल्याला हा डिटरमाइनचा अर्थ असणं शोधणे. ऍक्सेलरेशनचा अर्थ होतो मराठीमध्ये, बरेच जण मराठीमध्ये आहेत म्हणून सांगतोय, मराठी स्टुडंट आहेत म्हणून. ऍक्सेलरेशनचा अर्थ होतो त्वरण. आपल्याला गुरुत्वीय त्वरण शोधायचंय. काय शोधायचंय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा वर्ड दिसतोय तुम्हाला, ह्याला मराठीमध्ये बोलतात गुरुत्वीय त्वरण. जर तुम्हाला गुरुत्वीय त्वरण शोधायचं असेल आणि रिसर्च करणारा व्यक्ती म्हणजे जो गुरुत्वीय त्वरणचा अभ्यास करतोय त्यातला जो रिसर्चर करणारा व्यक्ती आहे ना, रिसर्चर वॅरीज म्हणजे बदलतोय. काय बदलतोय? लेंथ ऑफ पेंडुलम. पेंडुलमला मराठीमध्ये बोलतो दोलक. काय बोलतो आपण? दोलक. घड्याळ पाहिले सगळ्यांनी? हो सर. घड्याळामध्ये हो, सर. बघा एक मोठा दोलक असतो, तो सतत खाली गोल गोल फिरत असतो. टू अँड फ्रो कंडिशन. तर त्याची लेंथ आहे ना, म्हणजे समजा माझ्याकडे आता एक दिसतंय माझ्या समोर हातात काय, एक चार्जर आहे आणि एक वायर आहे. दिसतंय का सगळ्यांना? तर हो सर. ही जी मोशन होतीये ना, तर जो चार्जरचा मी अडॅप्टर लावलेला आहे तो पेंडुलम आहे समजा, आणि हातात माझ्या जी वायर आहे ना ती लेंथ आहे समजा. ह्याची जर लेंथ मी वाढवली, आता छोटी आहे, आता मी लेंथ अजून वाढवतो. लेंथ वाढवली तर ह्याचा टाइम पिरियड काय अँड मेजर टाइम पिरियड, म्हणजे मी अजून ह्याला मोठा केलं. ह्याची जी वायरची लांबी आहे ना ती वाढवत गेलोय. रिसर्च जो अभ्यास करतोय तो पेंडुलमची लेंथ काय करत गेलाय? वाढवत गेलाय. आणि मग त्याने विचारलंय की ह्या पेंडुलमचा अँड मेजर द टाइम पिरियड, म्हणजे सुरुवातीला पेंडुलमची लेंथ एवढी ठेवली छोटीशी, नंतर पुढच्या वेळेस त्यांनी 2 सेंटीमीटरनी लेंथ वाढवली, परत त्याच्या पुढच्या वेळेस 4 सेंटीमीटरनी लेंथ वाढवली, आणि पेंडुलमचं जे ऑसिलेशन होत आहे म्हणजे तो गोल गोल फिरतोय, एका पोझिशनला इकडे जातोय, पुन्हा लास्ट पोझिशनला जाऊन पुन्हा एकाच पोझिशनवर येतोय, तर त्याला बोलतो आपण पेंडुलमचे ऑसिलेशन. आणि ते ऑसिलेशन काउंट करायला जो वेळ लागतो त्याला बोललं जातं टाइम पिरियड. आणि तो त्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड मोजतोय. तर अशी घटना होत असेल आणि त्याला काय शोधायचंय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ह्या घटनेमध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय? तर ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए आपल्याकडे आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिसतंय का क्वेश्चन? पहिला ऑप्शन आहे Yes. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दुसरा ऑप्शन आहे मास ऑफ द बॉब, म्हणजे जो पेंडुलम खाली असतो ना, धातूचा गोळा असतो ना, त्याला बोलतो आपण बॉब. मास म्हणजे त्याचं वस्तुमान, म्हणजे तो किती जड आहे, किती वजनाचा आहे, त्याला बोलतो आपण मास. वेट नाही, मास आणि वेट डिफरंट आहे, फक्त मास एक वेगळी क्वांटिटी येते. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ पेंडुलम अँड टाइम पिरियड. असेल करेक्ट? क्वेश्चन समजलाय का तुम्हाला? का पुन्हा सांगू? समजला. हो सर. समजलाय ना? एक पेंडुलम आहे, तो असा गोल फिरतोय. म्हणजे आता सुरुवातीला हा जो गोल पार्ट आहे ना, पांढरा दिसतोय तुम्हाला, आणि माझ्या हातात दिसणारी ती वायर. वायर म्हणजे लेंथ. पेंडुलमला असलेली दोरी आहे ना त्याची लेंथ, आणि हा जो व्हाईट वाला पार्ट आहे तो पेंडुलम. समजा तो पेंडुलम असा गोल गोल फिरतोय, ठीक आहे. मी प्रत्येक वेळेस काय करतोय, पहिली वायरची लेंथ एवढी ठेवली होती, नंतर मी पुन्हा वायरची लेंथ वाढवली, मोठा केला त्याला, आणि पुन्हा लेंथ वाढवली. अशा गोष्टीचा अभ्यास करत असताना मला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी शोधायची आहे. मग ह्या घटनेमध्ये
ह्या क्वेश्चन मध्ये मला विचारलंय त्यांनी की कोणता घटक आहे तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल, त्याचा याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. काय ऑप्शन असेल? नाही कळलं का? प्रश्न पुन्हा सांगू. जी ची व्हॅल्यू काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी ची व्हॅल्यू काय माहितीये का कोणाला? 9.8 मीटर पर सेकंड. 9.8. व्हेरी गुड. मी क्लॅप करतो. खूप छान उत्तर. ठीक आहे. आता जर समजा तुमच्याकडे पेंडुलम आहे, आता तुम्ही अर्थवर आहात, अर्थवर म्हणजे पृथ्वीवर आहात, तुमच्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती ऍक्ट आहे माहितीये का? 9.8. का? कारण की तुम्ही अर्थ सरफेसवर आहात. मग एका व्यक्तीला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर मोजायची असेल तर ती सगळीकडे सेमच असते. किती? 9.8. आणि तो रिसर्चर काय करतोय? लेंथ वाढवतोय, त्या पेंडुलमची लेंथ वाढवतोय आणि पेंडुलम कुठंतरी वरच्या भिंतीला वगैरे म्हणजे कुठल्या तरी खेळाला वगैरे अडकवलेला आहे आणि त्याची लांबी वाढवली जाते आणि टाइम पिरियड मोजला जातोय. पहिली लांबी किती होती? 2 सेंटीमीटर. आणि मग टाइम किती लागला तो मोजला. मग लांबी काय केली? 10 सेंटीमीटर. टाइम किती लागला तो मोजला. लांबी केली 15 सेंटीमीटर. म्हणजे खेळापासून त्याची लांबी वाढवत चाललोय. ठीक आहे. मग अशी जर घटना वाढत असेल म्हणजे चेंज होत असेल, मग जी गोष्ट बदलते त्याला काय बोलतो आपण? इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ह्याच्यात काय बदललं जात आहे? लेंथ ऑफ पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम. मग आपलं करेक्ट उत्तर काय पाहिजे होतं? करेक्ट उत्तर काय पाहिजे होतं? लेंथ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थवर सगळीकडे सेम असते. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास ऑफ द बॉब पण सेमच राहणार. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास ऑफ द बॉब हे काय कंट्रोल व्हेरिएबल आहेत, हे कंट्रोल करतात. आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल आला लेंथ ऑफ पेंडुलम आणि डिपेंडेंट व्हेरिएबल आला टाइम पिरियड. प्रश्न 2 प्रकारे विचारला जाईल ह्याच्यामध्ये की टू डिटरमाइन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रिसर्चर्स व्हॅरीज द लेंथ ऑफ पेंडुलम अँड मेजर द टाइम पिरियड. तर लेंथ ऑफ पेंडुलम हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि टाइम पिरियड डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. लेंथ वाढल्यामुळं टाइम कमी होईल किंवा वाढेल हे डिपेंड करतं. मग टाइम पिरियड हा डिपेंडंट आहे, लेंथ ऑफ पेंडुलम इंडिपेंडेंट आहे. आणि कंट्रोल व्हेरिएबल कोण आहे त्याच्यामध्ये? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मास ऑफ द बॉब हे कंट्रोल व्हेरिएबल आहे. हे आहे तसेच राहतात, हे बदलत नाहीत. कंट्रोल म्हणजे स्थिर राहणं. समजतंय का? तुम्हाला 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन मी तुम्हाला शीट पाठवतोय. 7वा क्वेश्चन आणि 8वा क्वेश्चन हा होमवर्क असेल. 9वा क्वेश्चन पण होमवर्क असेल. 10वा क्वेश्चन पण होमवर्क असेल. ठीक आहे. मी आता बी टाईप वर जातो. त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे कंट्रोल सेटअपचा. समजलंय का? एखादा अजून 9वा आणि 10वा क्वेश्चन पाहायचा? 10वा पाहूया आणि पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला? येस सर. हो अर्थ सर. कळालाय का? एक्सप्लेन Yes. करू? एक्सप्लेन करा सर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये मराठीमध्ये त्याला बोलतो विद्युत चालकता. म्हणजे एखादी वायर आहे, त्या वायर मध्ये जर मी 10 व्होल्टचा करंट सोडला, किती? 10 व्होल्टचा करंट, आणि तो करंट त्या वायर मधनं वाहून गेला. ठीक आहे. त्या वायर मधनं वाहून गेला तर ती त्याची झाली कंडक्टिव्हिटी. म्हणजे ती वायर काय करते? 10 एम्पियरचा करंट स्वतःमधनं कॅरी करू शकते. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल म्हणजे वस्तू. म्हणजे मटेरियल कोणकोणते येतात? ऍल्युमिनियम, कॉपर, सिल्वर हे मटेरियल आहेत. प्लास्टिक, रबर, वूड हे मटेरियल आहेत. आता वूड मधनं जाईल का नाही. इलेक्ट्रिसिटी पास आउट होईल का? नाही. प्लास्टिक मधनं? नाही. हा. नाही. म्हणजे जे मेटलचे पार्ट आहेत त्यांची कंडक्टिव्हिटी जास्त असते आणि जे नॉन मेटल्स असतात त्यांची कंडक्टिव्हिटी 0 असते. ते इलेक्ट्रिसिटीला स्वतःमधनं वाहून घेऊ जाऊ शकत नाही. तुम्हाला जे प्रश्न आहेत
ते प्रयोगाच्या बेसिसवर आधारित आहेत. म्हणजे जो तुम्ही प्रयोग करताय त्या प्रयोगामध्ये कोणत्या गोष्टी डिपेंडेंट आहेत, कोणत्या गोष्टी इंडिपेंडेंट आहेत आणि कोणत्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत, असा प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे. जेव्हा आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप आणि इव्हॅल्युएशन वर क्वेश्चन येतो तेव्हा आपण या 3 गोष्टी पाहतो. तर इथे जो प्रश्न आहे 10th नंबरचा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल इज मेजर्ड टू क्लासिफाय देम. माझ्याकडे एक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये विद्युत वाहकता, वाहून नेण्याची क्षमता मी मोजतोय आणि त्यानुसार त्यांचं वर्गीकरण करतोय. काय बोललोय बघा, की कोणत्या पदार्थांमधून, मटेरियल म्हणजे पदार्थ, मेजर म्हणजे मोजमाप, क्लासिफाय म्हणजे विभागणी, म्हणजे कोणत्या डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणून घेऊ शकतो. तर टाइप ऑफ मटेरियल, दुसरा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, तिसरा क्रॉस सेक्शनल एरिया आणि चौथा अप्लाइड व्होल्टेज. तुमचं उत्तर काय असेल? नाही समजलं का? आता माझी बॉडी आहे, माझ्या बॉडीमधनं इलेक्ट्रिसिटी पास आउट होईल का नाही होईल? ह्युमन बॉडी मधनं करंट लागतो ना आपल्याला. हो. हॅलो. हो सर. हा हा बरोबर. म्हणजे प्रत्येक मटेरियल वेगवेगळं आहे. वूड मधनं इलेक्ट्रिक करंट पास आउट नाही. होतो का? वूड मधनं नाही. नाही, प्लास्टिक मधनं नाही होत. आता मी नाही. लोखंड घेतलं, लोखंड म्हणजे आयन घेतला, ठीक आहे. हे 4 मटेरियल ठेवलेत तुमच्याकडे, ह्युमन बॉडी, प्लास्टिकचा मटेरियल, वूड आणि मेटल म्हणजे आयन असेल, स्टील असेल, असे. आणि ह्याची विभागणी मला करायची आहे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये किती आहे, मोजायचं आहे. तर सर्वात जास्त इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशामध्ये असेल? विद्युत धारा वाहून नेण्याची क्षमता सर्वात जास्त कशात असेल? एक तर मेटलमध्ये, लोखंडामध्ये. दुसरं पहिलं बरोबर आहे, लोखंड पहिलं उत्तर. दुसरं कोण? 4 वस्तू ठेवल्यात ना मी. बॉडी, ह्युमन बॉडी, लोखंड, प्लास्टिक आणि लाकूड. हा. सर्वात जास्त लोखंड, दुसरं ह्युमन बॉडी आणि शेवटला ज्यातनं इलेक्ट्रिसिटी पास आउट नाही होत ते प्लास्टिक आणि वूड. बरोबर. मग आपण या प्रयोगामध्ये कोणती गोष्ट डिपेंडेंट व्हेरिएबल घेऊ शकतो? काय वाहून नेतोय आपण त्याच्यातनं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत धारा वाहण्याची क्षमता पदार्थांमधली मोजतोय आपण आणि त्याच्यानंतर त्याची विभागणी करतोय. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय या घटनेमध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आहे? तर याच्यातला डिपेंडेंट व्हेरिएबल आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कारण की प्रत्येक मटेरियल मध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जाते, पण ती वाहून नेण्याची क्षमता लाकडामध्ये नाहीये, लोखंडामध्ये जास्त आहे, प्लास्टिक मध्ये नाहीये. पण काय वाहून नेण्याची क्षमता? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तो डिपेंड करतो कशातनं जाते, कशातनं नाही जात. डिपेंड काय आहे? तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कशात 0 असेल, कशात जास्त असेल. तर तुमचं उत्तर आहे डिपेंडेंट व्हेरिएबलचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल तर टाइप ऑफ मटेरियल. इंडिपेंडेंट का? कारण की इथे मी मटेरियल वेगवेगळे वापरले तर त्याच्यानुसार कंडक्टिव्हिटी बदलत जाते, तो कशावर डिपेंड नाही राहत. तर इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल तर मटेरियल्स, टाइप ऑफ मटेरियल, आणि डिपेंडेंट व्हेरिएबल असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि कॉन्स्टंट व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट व्हेरिएबल तर क्रॉस सेक्शनल एरिया आणि अप्लाइड व्होल्टेज. समजतंय का? हो सर. तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. इंडिपेंडेंट व्हेरिएबल मराठीत लिहिणार सतत बदलणारा. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय? सतत बदलणारा. आन्सर म्हणजे तुम्हाला हातनं प्रयोगातले प्रश्न कळाले पाहिजेत जे एक्सपेरिमेंटल सेटअपवर असतात.
डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे कशा ना कशावर आधारित असणारा, कोणत्या तरी एका घटनेवर आधारित असणारा डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे सगळीकडे स्थिर राहणारा. लिहिलं का? डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे कुठल्याही तरी एका घटनेवर आधारित असणारा, इंडिपेंडेंट म्हणजे सतत बदलणारा, आणि तिसरा कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहणारा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झाले लिहून तर पुढचा प्रश्न पाहूया. टू प्रूव्ह कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2, टू प्रूव्ह कार्बन डायऑक्साइड इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. बघा आता आपण तिसरा प्रश्न जो बी पार्ट पाहतोय ना, त्याच्यामध्ये टू प्रूव्ह CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. आपल्याला सिद्ध करायचंय की कार्बन डायऑक्साइड हा खूप गरजेचा आहे. कशासाठी? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. अ लीफ इज प्लेस्ड विथ KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, absorb CO2. What is the control setup? दूसरा ऑप्शन है live in a normal air. तीसरा ऑप्शन है live submerged in water. कंट्रोल सेटअप म्हणजे काय? जो प्रॅक्टिकल करताय ना तो नियंत्रणात आहे, की असं केलं तर असंच होतं, हे नियंत्रण सुटलं तर प्रॅक्टिकल होणार नाही. कंट्रोल सेटअप, ह्यातला कंट्रोल सेटअप काय? आपल्याला काय सिद्ध काय करायचंय की प्रश्नामधनं उत्तर शोधायचंय की ह्यातला कंट्रोल सेटअप काय असेल. प्रश्न समजलाय का? पुन्हा सांगू? पटकन बोला, आपल्याकडे वेळ फार कमी. हो किंवा नाही? सांगा ना. पुन्हा सांगू? हा, आपल्याला सांगितलंय की कार्बन डायऑक्साइड हा फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण अभिक्रिया करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे आपल्याला सिद्ध करायचंय. तर झाडाची जी पानं आहेत प्लेस म्हणजे ठेवली जातात, हायड्रॉक्साइड मध्ये ठेवली जातात, जे की कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब करते. ऍब्झॉर्ब, पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे KOH ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे, जो की काय करतोय? कार्बन डायऑक्साइडला ऍब्झॉर्ब करतायत. मग ह्या घटनेतला कंट्रोल सेटअप काय? तर ऑप्शन आहे तुमचं लिफ इन अ व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? निर्वात पोकळीत जर तुम्ही हे झाडाचं पान ठेवलं तर फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होईल का? तर हे उत्तर नाही. दुसरा ऑप्शन आहे लिफ इन अ नॉर्मल एअर. जर तुम्ही ते पान सामान्य तापमानाला म्हणजे जे हवेत जे काय तापमान असतं ना त्यात ठेवलंय. आणि तिसरा ऑप्शन आहे लिफ म्हणजे पान कशात ठेवलंय? डार्कनेस, अंधाऱ्या खोलीत ठेवलंय. आणि लिफ सबमर्ज इन वॉटर, तुम्ही त्याला पाण्यात बुडवून ठेवलंय. तर जर तुम्हाला फोटोसिंथेसिसची अभिक्रिया करायची आहे आणि हा प्रयोग कंट्रोल मध्ये आहे हे दाखवायचं आहे, म्हणजे ह्या प्रयोगावर तुमचं नियंत्रण आहे. नियंत्रण म्हणजे काय? की हा प्रयोग तुम्ही लोकांना सिद्ध करून दाखवता. तर तुम्ही पान कशात ठेवलं पाहिजे? तर तो तुमचा प्रयोग पूर्ण होईल. तर तुम्ही पान व्हॅक्यूम मध्ये ठेवलं पाहिजे का हवेमध्ये ठेवलं पाहिजे? सामान्य हवेमध्ये ठेवलं पाहिजे का डार्कनेस मध्ये ठेवलं पाहिजे का वॉटर मध्ये ठेवलं पाहिजे? वॉटर. लिफ इन नॉर्मल एअर. वॉटर मध्ये कुणाचं उत्तर आहे? विवेकचं. नो सर, लिफ इन नॉर्मल एअर. हा, जर बरोबर उत्तर आहे. जर आपण त्याला नॉर्मल एअर मध्ये ठेवलं तरच तो कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब करू शकतो. पाण्यात ठेवलं तर नाही करू शकत ना. सबमर्ज इन वॉटर. व्हॅक्यूम मध्ये ठेवलं तर हवाच नसेल तर कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन ह्यांचं रिॲक्शनची देवाणघेवाण होऊ शकत नाही. आणि डार्कनेस मध्ये ठेवलं तर प्रकाशच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग ह्यातला कंट्रोल सेटअप करायचा असेल आपल्याला, हा प्रयोग करायसाठी सेटअप कसा लावला पाहिजे?
तर तुम्हाला प्रयोगाचा सेटअप हा नॉर्मल एअर मध्ये ठेवला पाहिजे. पानांना नॉर्मल एअर मध्ये ठेवलं तरच आपण असं सिद्ध करू शकतो की पानं काय करतात, कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात प्रश्न विचारलाय कंट्रोल सेटअप काय करता येईल, 4 पैकी कुठला सेटअप कराल त्याच्यामुळे तुमचं फोटोसिंथेसिस पूर्ण होईल. तर तुमचा बी ऑप्शन करेक्ट आहे. समजलंय का? येस सर. नेक्स्ट आहे टू टेस्ट प्रोबायोटिक्स, वन ग्रुप रिसीव मिल्क विथ लॅक्टोबॅसिली. प्रोबायोटिक चाचणीत नियंत्रित गट कोणता आहे, ह्यातला कंट्रोल गट कोणता आहे? तर तुम्ही प्रोबायोटिक्सची टेस्ट करताय. टू टेस्ट प्रोबायोटिक्स म्हणजे सूक्ष्मजीवांची तुम्ही चाचणी घेताय. वन ग्रुप रिसीव मिल्क विथ लॅक्टोबॅसिली. एका गटामध्ये तुम्हाला लॅक्टोबॅसिली रिसीव झालाय. मग ह्याच्यातली कोणती घटना तो कंट्रोल ग्रुप करतोय? नो मिल्क, मिल्क विदाउट लॅक्टोबॅसिली, अँटीबायोटिक्स, ओनली वॉटर. तर उत्तर आहे मिल्क विदाउट लॅक्टोबॅसिली. करेक्ट ऑप्शन काय? मिल्क विदाउट लॅक्टोबॅसिली. हा सायन्स मधला प्रश्न आहे आपला प्रोबायोटिक्सची. म्हणजे आपण प्रोबायोटिक चाचणीमध्ये सूक्ष्मजीवांची ओळख वगैरे घेतो ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॅक्टोबॅसिली सर ही गोष्ट झाली. तर कंट्रोल टेस्ट करताय ना तुम्ही प्रोबायोटिक्स आहेत का नाही, तर तुम्हाला एक ग्रुप असा मिळालाय की त्याच्यात तुम्हाला दुधामध्ये लॅक्टोबॅसिलीचा एक सूक्ष्मजीव आढळला. मग ह्यातली कंट्रोल सेटअप कोणती असेल? त्यात प्रोबायोटिक्स नाहीयेत. तर तुम्हाला असं घटना मिळाली पाहिजेत की मिल्क विदाउट लॅक्टोबॅसिली, ते प्रोबायोटिक्स म्हणून घेऊ शकतो प्रोबायोटिकच्या टेस्टमध्ये. अँटीबायोटिक्स असतील, ओनली वॉटर असेल तर हे घेणार नाही, कंट्रोल ग्रुप मध्ये येत नाही. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नेक्स्ट, इव्हॅल्युएशन ऑफ एक्सपेरिमेंट, सेक्शन सी. बाकीचे 3 होमवर्क आहेत, मी तुम्हाला शीट शेअर करेन. पुढचे 2 क्वेश्चन मी घेतोय. 15 क्वेश्चन, सॉरी 16 क्वेश्चन. सेक्शन सी मध्ये इव्हॅल्युएशन ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे जो तुम्ही प्रयोग करता त्याचं मूल्यमापन कोणत्या घटनेवर करता. पहिला ऑप्शन आहे, 16वा क्वेश्चन आहे, प्युरेट रिडिंग. प्युरेट रिडिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एक व्हॉल्युमेट्रिक एक्सपेरिमेंट करता, त्याच्यामध्ये काचेची एक नळी असते, त्याला ब्युरेट बोलतात. त्याच्यामध्ये 10.2 ml सोल्युशन आहे. त्याच नलिकेमध्ये 10.3 ml चं सोल्युशन आहे. त्याच नलिकेमध्ये 10.2 चं सोल्युशन आहे. ट्रू व्हॅल्यू 12.0 आहे. त्याची खरी किंमत काय? 12.0 ml आहे. द रिझल्ट्स आर अॅक्युरेट. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करत होता तर त्या ब्युरेट मध्ये, म्हणजे जी एक नळी असते त्या नळीमध्ये काहीतरी सोल्युशन भरता, त्या सोल्युशनचं रिडिंग ब्युरेट मध्ये 3 प्रकारे आढळलं. 10.2 ml मिळालं, 10.3 ml मिळालं, 10.2 ml मिळालं आणि त्याची करेक्ट व्हॅल्यू होती 12.0 ml. मग हा जो रिझल्ट मिळालाय, इव्हॅल्युएशन म्हणजे निष्कर्षावर जाता. मग हा जो रिझल्ट मिळाला तो कोणत्या प्रकारातला मिळाला? अॅक्युरेट रिडिंग मिळाली, प्रिसाइज रिडिंग मिळाली, अॅक्युरेट अँड प्रिसाइज मिळाली, नायदर अॅक्युरेट नॉर प्रिसाइज. करेक्ट आन्सर काय असेल? ऑब्झर्वेशन वरनं कळलं पाहिजे ते. ॲक्युरेट अँड प्रिसाइज. अॅक्युरेट आणि प्रिसाइज का रे? बरोबर उत्तर आहे, पण का? अॅक्युरेट अँड प्रिसाइज बोललाय ना तू? हो सर. का रे? हे तर चुकीचं उत्तर, मला तरी वाटतं चुकीचं आहे, पण मी तुला सांगितलं तुझ्या हिशोबाने बरोबर आहे. तू कसं ठरवलं अॅक्युरेट अँड प्रिसाइज? ब्युरेट आहे. कुठलंही उत्तर देण्या अगोदर विचार करा. कुठलं एक उत्तर सांगितलं, मी सांगितलं, माझ्या मित्राने दुसरं सांगितलं, कुठलं तरी एक बरोबर येणार आहे, तसं नाही करायचं. ब्युरेटवर रिडिंग किती मिळाल्या? 3. 10.2 ml, 10.3 ml आणि 10.2 ml. आणि करेक्ट आन्सर होतं ट्रू व्हॅल्यू. त्या ब्युरेटची रिडिंग पाहिजे होती 12.0 ml. पण ज्या व्यक्तीने उत्तर लिहिलंय ना, ते 3 उत्तर लिहिलेत, एक 10.2, 10.3 आणि 10.2. मग हे जी रिडिंग जी मिळालेली आहे
करेक्ट व्हॅल्यू होती 10.0. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? बी ऑप्शन, प्रिसाइज बट नॉट करेक्ट. 12 आन्सर काय आलाय? 12.0 ml. आणि बाकीचे सगळे आन्सर काय होते? 10.2, 10.3 आणि 10.2. सगळी जी रिॲक्शन मिळाली, सगळी मोजमापे आहेत ना, ती एकसारखी आहेत, पण करेक्ट नाहीयेत. आपल्याला करेक्ट किंमत जी मिळायला पाहिजे होती ना, ती 12.0 मिळायला पाहिजे होती. पण ज्यांनी मोजताना रिडिंग घेतली ती 10.2 घेतली, एकाने 10.3 घेतली, एकाने 10.2 घेतले. पण ऍक्च्युअल व्हॅल्यू होती 12.0 ml. आणि रिझल्ट लिहिताना त्यांनी हे 3 उत्तर लिहिले. तर त्याला उत्तर सारखी मिळाली, 10.2, 10.3 आणि 10.2. पण ही चुकीची उत्तर आहे. उत्तर यायला पाहिजे होतं 12.0, म्हणजे त्याच्या जवळपास यायला पाहिजे होतं. त्यामुळं इव्हॅल्युएशन म्हणजे जेव्हा आपण निष्कर्ष काढतो ते उत्तर का चुकलंय ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे 17 क्वेश्चन. लुकिंग ऍट रुलर फ्रॉम अन अँगल कॉजेस विच एरर. जेव्हा तुम्ही पट्टीकडे पाहता, रुलर माहिती ना सगळ्यांना, हातात वापरतो, म्हणजे आपण पेन्सिल आणि स्केल, ती रुलर. फ्रॉम अन अँगल कॉजेस विच एरर. त्याच्यामध्ये अँगल मध्ये कोणता एरर असू शकतो? म्हणजे जर आपण पट्टीला समोर ठेवलं आणि त्यातनं एक अँगलने पाहिलं, म्हणजे पट्टी समोर ठेवून त्यातनं जो अँगल क्रिएट होईल, म्हणजे बोलतो ना आपण कधी कधी काच समोर ठेवतो डोळ्यासमोर आणि पाहतो, तर एखादी वस्तू आपल्याला जाड दिसते, एखादी वस्तू आपल्याला पातळ दिसते. ठीक आहे, तसं तुम्ही समोर एक पट्टी ठेवली आणि त्या पट्टीतनं तिरकं पाहिलं, तिरकं थोडस, आणि तुम्हाला एक त्याच्यात त्रुटी मिळाली. त्रुटी म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट मिळाली. मग हा कोणत्या प्रकारचा एरर आहे? हा 11th फिजिक्सचा जो पहिला लेसन आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये हे 4 एरर आहेत. हा रॅन्डम एरर आहे, सिस्टमॅटिक एरर आहे. सिस्टमॅटिक एरर म्हणजे जो पर्सन पाहतोय आणि लिहिताना काहीतरी चुकी करतोय कॅल्क्युलेशन मध्ये वगैरे. का इन्स्ट्रुमेंट मधला एरर आहे, का कॅल्क्युलेशन मधला एरर आहे? अरे तुम्ही स्केल समोर ठेवली आणि त्या स्क्वेअर मधनं तिरक्या अँगलने पाहिलं, तर तुम्हाला वस्तू जाड दिसते किंवा पातळ दिसते, तो की एक चुकीची रिडिंग दाखवतो, चुकीचं उत्तर दाखवतो. मग असं जर घटना होत असेल तर हा कशाची त्रुटी आहे? रॅन्डम म्हणजे रॅन्डम मध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी आहे काही? सिस्टमॅटिक मीन्स त्या जो पर्सन आहे त्यांनी पाहण्यामध्ये स्केल न वापरता ग्लास वापरायला पाहिजे होता वस्तू पाहण्यासाठी. कुठल्या टाईपचा एरर आहे हा? इन्स्ट्रुमेंटचा एरर आहे का कॅल्क्युलेशनचा एरर आहे? तुम्हाला काय वाटतं उत्तर? करेक्ट ऑप्शन आहे बी, सिस्टमॅटिक एरर. कुठला एरर आहे? सिस्टमॅटिक एरर. करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. कारण की डोळ्याच्या स्थितीमुळे होणारी चूक ही वैयक्तिक असते. आता त्या व्यक्तीने काय केलं, स्केल मधनं तिरकं पाहिलं, सरळ पाहिलं असं ती वस्तू सरळ दिसली असते कारण की ट्रान्सपरंट आहे, पण त्यांनी पाहताना क्रॉस मध्ये पाहिलंय, त्यामुळे त्या पर्सनचा एरर आहे. हा सिस्टमॅटिक एरर आहे, इन्स्ट्रुमेंटचा एरर नाहीये. त्या व्यक्तीने चुकीची रिडिंग घेतली समोर पाहताना. नेक्स्ट आहे 18 क्वेश्चन. व्हाय आर मल्टिपल रिडिंग्स ऍव्हरेज? आपण जेव्हा प्रयोग करतो तेव्हा मल्टिपल रिडिंग्सचा ऍव्हरेज घेतला जातो का? उत्तर आहे ऑप्शन ए, रिम्यूव्ह सिस्टमॅटिक एरर, इनक्रीज लिस्ट काउंट, रिड्यूस रॅन्डम एरर. डी ऑप्शन आहे, चेंज द क्वांटिटी ऑफ द व्हॅल्यू. काय उत्तर असेल? प्रश्न कळालाय का सगळ्यांना? दिसतोय का प्रश्न? वाय आर मल्टिपल रिडिंग्स आर ऍव्हरेज? जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा एकापेक्षा जास्त रिडिंग्स घेतो आणि त्याचा ऍव्हरेज काढतो. म्हणजे 10 रिडिंग्स घेतल्या, 10 रिडिंग्सची ऍडिशन करतो, भागिले 10 करतो, म्हणजे डिवाइड बाय 10 करतो. हे का करतो? का करत असेल आपण? रिडिंग घेताना एकाच इन्स्ट्रुमेंटने 4-5 रिडिंग घेतो आणि त्याचा ऍव्हरेज काढतो.
हे करण्यामागचं कारण काय? हे करण्यामागचं कारण आहे रिड्यूस द रॅन्डम एरर. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा रिडिंग घेतो ना त्याच्यामध्ये 1-2 सेंटीमीटरचा फरक येऊ शकतो, 0.1 सेंटीमीटरचा फरक येऊ शकतो प्रत्येक जण रिडिंग घेताना. म्हणून एकापेक्षा जास्त रिडिंग घेतल्या आणि त्यांचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला तर आपल्याला परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचता येतं. म्हणून आन्सर काय आहे? रिड्यूस रॅन्डम एरर. अनिश्चितपणे येणारा एरर म्हणजे जी त्रुटी येते ना ती कमी करण्यासाठी आपण असं करतो. आता हा सांगा, हा तर तुम्हाला सोपा आहे, हा तर खूप लोकांना सोपा वाटतो हा प्रश्न. रॉंग ऍझम्पशन, आयसोथर्मल इन्स्टेड ऑफ ॲडिबॅटिक इफेक्ट्स. रॉंग ऍझम्पशन आलं रे, गृहीतकच चुकीचं घेतलं तर थेरॉटिकल व्हॅलिडिटीचीच म्हणजे जी थेअरी आहे त्याचीच वैधता चुकीची घेतली ना. रॉंग ऍझम्पशन, मी सांगितलं की आंबा हा निळं फळ आहे, आयसोथर्मल इन्स्टेड ऑफ ॲडिबॅटिक आपण सोडून देऊ. मी प्रश्न सांगतो याचा अर्थ, आंबा या फळाचा रंग निळा आहे असं मी मानून चालतो. मग हे प्रिसिशन आहे, सिग्निफिकंट फिगर्स आहे, थेरॉटिकल व्हॅलिडिटी आहे का सेन्सिटिव्हिटी आहे? थेरॉटिकल व्हॅलिडिटी म्हणजे जे काही गृहीत धरतो आपण ते बरोबर आहे का नाही ह्याच्या विरुद्ध आहे ना. रॉंग ऍझम्पशन केलं, आंबा कधी निळा दिसतो का आपल्याला? नाही दिसत. म्हणजे रॉंग ऍझम्पशन म्हणजे काय की मी जी व्हॅलिडिटी घेतली, थेरॉटिकल कंडिशन जी घेतली ती चुकीची घेतली. शेवटचा प्रश्न, मेजरमेंट रेकॉर्डेड ऍज 0.001405 ग्राम हॅज हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स. ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? कोण देईल आन्सर? हा तर फिजिक्सच्या बुक मधला क्वेश्चन आहे. युनिट्स अँड मेजरमेंट, 11th स्टँडर्ड, सायन्स स्टुडंट. काय आन्सर असेल? ठीक आहे, क्लास 10चे असतील तर मी सांगतो उत्तर. सिग्निफिकंट फिगर्स जे असतात ना त्याच्यामध्ये 0.00 जर डावीकडे असतील तर ते आपण मेजर करत नाही. याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतोय. बघा, इथपासून आपला 0.00 हे जे आहेत ना ते आपण सिग्निफिकंट फिगर्स मध्ये काउंट करत नाही. हा, आपण ह्या 0च्या नंतरचे जे नंबर्स आहेत ते आपण काउंट करतो. म्हणजे जर मला सांगितलं 0.028 ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत तर माझं उत्तर असेल 2. का? तर ह्या 0च्या नंतर 2 आणि 8 हे दोनच नंबर्स येतात. मग ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती झाले? 2. पण या क्वेश्चन मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत 0.0 नंतर? सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे महत्वाचे अंक किती आहेत? 4 आहेत ना. 1, 4, 0 आणि 5. म्हणजे जर मला असा क्वेश्चन कुणी सांगितला 0.000 आणि 1 आणि 0 तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 0 आपण सोडून देणार आणि जो अंक आहे, आता इथं डिजिट कोण आलाय 1, 1च्या नंतर पुढचा 0 तो काउंट करायचा, पण अगोदरचे जे 0 आहेत ते एलिमिनेट करायचे आणि मग आपण सिग्निफिकंट फिगर्स काउंट करतो. तर या प्रश्नामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 2, 1 आणि 0. आणि या प्रश्नामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 4, 1, 4, 0 अँड 5. समजलंय का सगळ्यांना? हो सर, समजलं. येस सर. येस सर. करेक्ट ऑप्शन आहे याचा बी, डी. याचा सी. आता हे तुम्हाला मी विथ ऑप्शन आणि आन्सर सकट पाठवतोय. जर कोणाला आन्सर नाही समजलं तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू. समजलंय? म्हणजे नेक्स्ट जे लेक्चर असेल त्यावेळेस. हो सर, समजलं. क्वेश्चन जो आज आपण पाहिले ते एक्सपेरिमेंटच्या रिलेटेड होते. कशाशी रिलेटेड होते? एक्सपेरिमेंट. मग एक्सपेरिमेंट जर आपण स्टडी करतो तर त्यात 3 गोष्टी पाहतो.
पहिला इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट व्हेरिएबल. ठीक आहे, इंडिपेंडेंट, डिपेंडेंट आणि कॉन्स्टंट. आणि शेवटचे 2 होते ज्याच्यावर व्हॅलिडिटी डिपेंड करते आणि ट्रस्ट डिपेंड करतो. म्हणजे तुम्ही जो प्रॅक्टिकल करता त्याच्यामध्ये तुमचं ट्रस्ट वरती आहे का, तुम्ही केलेली व्हॅल्यू करेक्ट आहेत. अशा प्रकारामध्ये आपण 3 पार्ट मध्ये आपण सेशन पाहिलेले. आता आपण स्टॉप करूया. मी तुम्हाला व्हॉट्सअपला शीट शेअर करेल. ठीक आहे. बाय सर. बाय. हॅलो मॅम, संगीता मॅम.